महत्त्वाचा मुद्दा आता मांडला. नाही नाही, मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खाजगी आहे. पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सबभूमी गोपाल की. आज सबभूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यातसुद्धा आहे, वचननाम्यातसुद्धा तो आपण मुद्दा घेतला आहे, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठागर असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे. नाही नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी पाहिजे. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की ह्या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, आपण एकत्र आलेला आहोत. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. याच्याबद्दल एक गोष्ट बोलतो. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं, बरोबर? त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी कधी 21ला 6 महिन्या अगोदर. एक माझं जूनमध्ये सरकार पडलं, मला वाटतं मार्च 4-5 महिन्या अगोदर, बरोबर? तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत 4 वर्ष झाली आता. या 25 पर्यंत, आज 26 कधी 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष का गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं, एका वर्षात काय झालं, हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी आत्ता नाही बोलत या विषयात, परंतु हे काय प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी या निवडणुका पुढे ढकलत आज 26 पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही माणसं जी आहेत ना, ही म्हणून मगाशी मी म्हटलं ना, ही बसवलेली माणसं आहेत. आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत. ते जागा पाहतात, ह्यांच्याकडे सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर. आता आपल्याच लोकांना, आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो, हे त्यांना नंतर कालांतराने समजेल. महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं नाही, आपल्या सहीनं मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं. आणि तसं कतलं कसं आहे, एकच मिनिट, की देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना, एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी, बरोबर आहे? मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी.
त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे? माझं जे आता मी इथे मुंबईकर म्हणून बोलतो आता हे पॉलिटिकल बाजूला ठेवून की मला जे बाहेर पडल्यावर प्रश्न पडतात ते की आज आई भीक मागू देत नाही की वडील चोरी करू देत नाही, अशी परिस्थिती फक्त मिडल क्लासची आहे. त्या मिडल क्लाससाठी काय म्हणजे आज आपण म्हणतो की बाहेर रस्त्यावर फिरा, फुटपाथ. आता आम्हाला लहानपणी सांगायचं की द पेडेस्ट्रियन शुड वॉक ऑन द फुटपाथ. नाहीच आहेत फुटपाथ, चालणार कुठे. आज शाळांचे एवढे प्रॉब्लेम आहेत. माझं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनकडे एवढ्या शाळा आहेत, त्या एवढं बजेट आहे मुंबई कॉर्पोरेशनचं, त्या अत्याधुनिक का केलं जाऊ नये. आता कसं आहे, आणि आज डिजिटल एज्युकेशन झालं आहे. असंही नाही की टीचर्स चांगले पाहिजे, आम्हाला टीचर्स चांगले मिळत नाही. तर आज एक म्युन्सिपाल्टी शाळेत जाताना मला मुलाला पाठवताना मला लाज नाही वाटता का? मग ते त्यांच्या बरोबरीने का नाही करता येत? का होऊ दे की आता मुलांना एअर कंडिशनमध्ये बसायची सवय आहे. नाही, याच्याबद्दल एक नक्की सांगेन. हां, अगदी एअर कंडिशन नसेल, पण साधारणतः 2010 पासून मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असेल की तिने अत्याधुनिक यंत्रणा किंवा सुविधा वापरायला लागले. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं आम्ही, साधारणतः एका विषयामध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक किंवा शिक्षिका कोण आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि एका स्टुडिओतून 10वीच्या विद्यार्थ्यांना एका स्टुडिओतून त्या शिकवायच्या किंवा शिकवतात. आणि हे शिकवणं म्हणजे मन की बात नाही, प्रश्नोत्तर होतात. आज मी जे तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्ही पुस्तिकाच केलेली आहे आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात जवळपास 1300 शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत महापालिकेच्या. आणि या महापालिका शाळेमध्ये 3.5 लाख विद्यार्थी जवळपास वेगवेगळ्या 8 भाषेमध्ये शिक्षण घेतात. म्हणजे मराठी तर आलीच, इंग्रजी, सेमी इंग्रजी आली, हिंदी, उर्दू, गुजराती, अशा ह्या सगळ्या 8 भाषांमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो. आणि ही साधारणतः 2010 साली सिस्टीम सुरू केल्यानंतर 2014-15च्या सुमारास आम्ही 8वी ते 10वी म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती ओझं आहे, तर तो अभ्यासक्रम आम्ही ई सिम किंवा सिममध्ये आणला. एक सिम कार्ड असतं ना फोनवर टाकायचं आणि ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲनिमेटेड होत्या, म्हणजे मुलांना पटकन समजायचं की काय काय. एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही की समजा एखाद्या ग्रहाला इतके चंद्र आहेत, त्या चंद्रावरती वातावरण कसं असेल, अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. त्याचं ॲनिमेशन करून ते त्याच्यात टाकण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकांच्या शाळांचा रिझल्ट हा जवळपास 100%च्या जवळ आला. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना, पहिल्या प्रथम महापालिकांच्या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे म्हणून चिठ्ठ्या मागायला लोक यायला लागले आणि ॲडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागायला लागल्या. बऱ्याचशा मी बघितले म्युन्सिपल स्कूल्स बंद होऊन तिकडे काहीतरी वेगळं करायचं होतं. ते नाही, ह्या त्याही शाळांबद्दल आता या गेल्या 4 वर्षात त्या तक्रारी वाढल्यात. पण अगदी SSE तर आहे, CBSE, ICSE वगैरे या सगळे अभ्यासक्रम आपण त्या शाळांमध्ये आणले. आता गेल्या 4 वर्षात काय झालं आहे, माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब, मुंबईत ते लोन आलं काय माहीत नाही, पण विदर्भातल्या काही सरकारी शाळा गौतम अडाणींना दिलेल्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली. नाही का तसं म्हणजे आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खाते इतकं सक्षम नाही. नाही, आपण मुंबईपुरतं बोलताना नाही सांगतो ना, हां, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या मी तर म्हणेन 4 वर्षात जास्त प्राधान्याने देण्याचं हे ठरवण्यात आलं. म्हणजे चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना, एक दिली, आता एक वरून पुढे जातील ना. ते ही आता सुरुवात मुंबई आहे. महापालिकेमध्ये सुद्धा जर त्यांचं येणार नाही म्हणा सत्ता, पण हे मग सगळं त्यांचं खाजगीकरण करतील. हॉस्पिटलचं खाजगीकरण करतात, ते आपण रोखलेलं आहे. उद्धव साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय सातत्यानं इथे मी तुमच्याशी चर्चा करतानाही मी किंवा राजसाहेबसुद्धा आहेत. सध्या धुरंधरचा माहोल आहे. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे. आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. हा, शोधला पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे. ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅन्ड्रेक्स पकडलं ठाण्यात. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी CMच्या दारात पकडली. मुंबईमध्ये काल 2.25 कोटीचं ड्रग्स पकडलं.
हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे, हे चित्र गंभीर नाही का? ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, याला केंद्र आणि राज्य म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा ड्रग्स हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे. शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे. आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं ॲनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्स याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे. कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा. तिथे क्लीन चिट दिली ना. तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करतायत ते ठीक आहे, तेवढंच त्यांना करता येतं, पण त्यांच्या बुडाशी काय जळतंय ते कधीतरी बघा ना. ते बूड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग आहे? म्हणजे असे कोण त्याच्यातले इन्व्हॉल्व असणारी लोक त्यांच्या आजूबाजूला अंगत पंगत करत बसलेत का? महानगरपालिका जरी असल्या तरी आपण पाहतोय की राजकारणाचं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरण झालेलं आहे खुल्याम. यांचं मुळामध्ये गुन्हेगारीकरणपेक्षा मला त्याचं मी चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण झालं आहे. म्हणजे मी मगाशी धुरंधरचा उल्लेख केला आहे, त्याच्यामध्ये कराचीमधलं एक लॅरी शहर आहे दाखवलेलं. ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडस ऑपरेंडी होती किंवा झालेली होती त्यावेळेला, त्याच पद्धतीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या प्रमुख शहरामध्ये, नागपूर, त्याच पद्धतीनं आज तुम्ही प्रमुख शहरं घेऊच नका. हां, तुम्ही मराठवाड्यामध्ये जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही विदर्भामध्ये जा आणि जी छोटी छोटी जी शहरं आता जी उभी राहत आहेत ना तिकडची परिस्थिती बघा. बीड आहे. मग नाही, पण म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाही आहे, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहे, जो आहे तो भाजपचा आहे. म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती ह्याच्यावरती आपण काय बरं. करणार? ठीक आहे, म्हणजे- आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचं खातं नाहीये, आपल्याकडे सरकार नाहीये, नाही, पण ह्याच्यासाठी- आपल्याकडे जनसंघटन आहे ना. जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे की जिकडे आपण कायदेशीर बंधनं, उद्या जाऊन तिकडे धाड टाकल्यानंतर यांचेच बगलबच्चे निघाले तर लोक आता गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच युतीतल्या मित्रपक्षाने त्यांच्या दुसऱ्या पक्षावरती धाड टाकली. काय मिळवलं? पैसे दिसले, पुढे काय झालं? क्लीन चिट. उपयोग काय? म्हणजे काय होतं या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बंधनं घालण्याला सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका आत्ता या क्षणाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि लोकांनी त्यांचा राग, मला असं वाटतं हा जे सगळं महाराष्ट्रात चालू आहे हा इथे व्यक्त करणं गरजेचं आहे. ही सत्ता आमच्यासाठी नको आहे, परंतु ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यावरती जर बंधनं आणायची असतील, त्याला सुरुवात जर समजा करायची असेल तर मला असं वाटतं महानगरपालिका आत्ता ही गरज आहे. ज्याच्यासाठी खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, तुमचं मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, इतर सगळ्या महानगरपालिका, इथे लोकांनी आत्ता राग व्यक्त करणं गरजेचं आहे. काय होतंय लोकांकडनं जर समजा त्यांनाच मतदान होत असेल, बाकीच्या गोष्टी सोडा, ते माघारी घेऊन पैसे देऊन काहीतरी ते माघारी घ्यायला लावणं वगैरे वगैरे, पण लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार. तक्रार नुसतं म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाहीत असं थोडी होतं. आता उमेदवार जे माघार घेत आहेत, आता ह्याच्या पुढची परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला, सुरतेला. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आपले मादुरो मंत्री नेलेच ना त्यांनी. माझं म्हणणं ते व्हेनेझुएला एक देश आहे. सुरतला नेले. व्हेनेझुएला मला एक वाटतं- देश आहे. नाही संजय, जसं आपले मंत्री यांनी उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले, ट्रम्पने तेच केलं. तेच केलंय. नाही, सुरू